नीलम हे रत्न ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली रत्न मानले जाणारे रत्न आहे. तर या रत्नाविषयीची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार नीलम हे शनी ग्रहाचे प्रतिनिधित्व करणारे रत्न आहे. हे रत्न फार प्रभावी असून ते एखाद्या व्यक्तीला रंकाचा राजा बनवू शकते, परंतु त्याचा योग्य सल्ल्याशिवाय आपण जर कधी घातला तर त्याचे विपरीत परिणाम सुद्धा तेवढेच तीव्र असतात. त्यासोबतच आता हा रत्न कोणी धारण करावा आपण जाणून घेऊया. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी उच्च स्थानी आहे किंवा शुभ फल देणारा आहे अशा व्यक्तींनी तज्ञांच्या सल्ल्याने हे रत्न परिधान करावे. जर कधी कुंडलीमध्ये शनी दुर्बल असेल किंवा व्यक्तीला शनीची 7.5 सुरू असेल तर शनीच्या वाईट प्रभावापासून रक्षण करण्यासाठी नीलम या रत्नाचा धारण करण्याचा सल्ला दिला जातो. मकर आणि कुंभ या शनीच्या राशी असलेल्या व्यक्तींसाठी हे रत्न सहसा फायदेशीर ठरते. पुढील म्हटलं म्हणजे नीलम रत्नाचे शुभ परिणाम. जर नीलम रत्न तुम्हाला लाभले तर त्याचे शुभ परिणाम तुम्हाला खूप लवकर दिसून येतात. ते पुढील प्रमाणे: नोकरी आणि व्यवसायामध्ये मोठी प्रगती पाहायला मिळते. समाजामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढते. वंशवृद्धी होते आणि दीर्घकाळ रखडलेली कायदेशीर कामे मार्गी लागतात. आरोग्याची तक्रारी दूर होऊन प्रकृतीमध्ये सुधारणा जाणवते. आता बघूया नीलम रत्नाचे अशुभ परिणाम. जर हे रत्न तुम्हाला सूट होत नसेल तर त्यापैकी काही समस्या उद्भवू शकतात. सर्व बाजूने संकटाचा सामना देखील करावा लागू शकतो. मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होण्याची देखील दाट शक्यता असते. घरातील व्यक्तींच्या आजारावरती अननेसेसरी खर्च वाढणे, अपघाताची भीती किंवा कामामध्ये सतत अडथळे जाणून येऊ शकतात. महत्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे नीलम हे अत्यंत तीव्र रत्न असल्याने ते धारण करण्यापूर्वी अनुभवी ज्योतिषांकडनं तुमची कुंडली तपासून घेणं गरजेचं आहे किंवा कोणाचे तरी ऐकून हे रत्न परिधान करू नका. मित्रांनो, तुम्हाला जर कधी जेन्युइन क्रिस्टल आणि रत्न म्हणजे स्टोन जर कधी तुम्हाला पाहिजे असतील विथ लॅब टेस्टेड सर्टिफाईड जर कधी जेन्युइन तुम्हाला क्रिस्टल्स हवे असतील तर जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतात आणि तुमची ऑर्डर बुक करू शकतात. ऑर्डर भारतभरामध्ये आपण कुठेही डिलिव्हर करू शकतो. प्रसाद राजन्स, राजन्स ॲस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजी. धन्यवाद.